या सर्व गोष्टीचं तुमच्या शेतातल्या प्रत्येक वस्तूचं योग्य मूल्यमापन करून तुम्हाला आम्ही योग्य दर देऊ। त्यावेळेस आम्ही सर्व बाधित शेतकरी आनंदित होतो। त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्हाला नोटीस आल्या त्यावेळेस आमच्या सर्व शेतकऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली। नागपूर मुंबईचे जे बाधित शेतकरी होते ते कोणीतरी आमचे नातलग होते, त्यांना प्रचंड पैसे भेटले, ते आनंदित होते। आम्ही त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांचं खूप अभिनंदन केलं की विदर्भातल्या शेतकऱ्याला न्याय दिला तसा आम्हाला पण जालना नांदेड बाधित शेतकऱ्याला जे काही बाधित शेतकरी असतील त्यांना न्याय भेटल। आनंद आमचा क्षणभंगूर होता। सरकार म्हणतंय की जर शेतकऱ्याचं कर्ज माफ करायचं असेल तर दुष्काळ पडावा लागतो। लाखोच्या संख्येने आत्महत्या शेतकरी करतोय आणि आम्हाला पण वेळ आलेली आत्महत्या करायची। जर त्याच्या मालाला भाव भेटत नाही, सततची नापिकी, सततचा दुष्काळ आणि इकडून तिकडून माल आला तर त्याच्या मालाला भाव नाही आणि त्यातली त्यात आमची आता जमीन घ्यायला लागली तर आमच्या जमिनीला सुद्धा तुम्ही भाव द्यायला तयार नाही। पण राठी साहेबांना आता ठरवलेलं आहे की येत्या 2 दिवसात आम्ही शेवटचं अन्नत्याग उपोषण करणार आहे आणि त्या अन्नत्याग उपोषणामध्ये जर आम्ही कोणी मेलो तर असं समजा की ती आमची आत्महत्या नसून सरकारने केलेली आमची हत्या आहे। याला पुरेपूर सरकार जबाबदार राहील।